चव्हाण साहेब, तुम्ही काय सांगाल, कायद्यामध्ये नेमकी काय तरतूद आहे? खरेदी केलेलं खरेदी खत रद्द कशा प्रकारे होऊ शकतं आणि या मागणीकडे कसं पाहता? मुळात साहेब, ज्या सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्था आहेत, त्या सहकारातून समाजाचा उद्धार ह्या सर्वात महत्त्वाच्या तत्वावर चालणाऱ्या संस्था आहेत. याच्यात काही तांत्रिक बाबी आहेत की जिथं आपल्याला खरेदी खत रद्द करण्यासाठी अडचणी येऊ शकतात, परंतु त्या तांत्रिक बाबीचं जर व्यवस्थित मार्गदर्शन केलं, त्यामध्ये लूप होल्स पाहिले, तर मुळातच नॅशनल हायवेटेज असलेली जमीन उपलब्ध असताना त्यामधले चुकीचे अहवाल प्राप्त करून इतर जो काही मांजरवाडीकडचा जो रोड आहे किंवा जी आता खरेदी केलेली जमीन आहे हिची उपलब्धता, म्हणजे काय असतं की एखाद्या स्पॉटवर जाणं येणं आणि सहजरित्या उपलब्ध होणं ही किती गरजेची होती हे पाहणं हा खरं तर महत्त्वाचा विषय. तर मग आपल्याकडे पैसे पडून आहे म्हणून ते कुठेही उधळायचे का, हा महत्त्वाचा एक दुसरा विषय. तिसरी गोष्ट, कुठल्याही ठरावात स्पेसिफिकली जी जागा खरेदी केलेली आहे त्या जागेचं वर्णन नाही किंवा ती मंजुरी न घेता तो ठराव जोडून मुळातच रजिस्ट्रारने ते थांबवायला पाहिजे होतं. कारण कुठल्याही प्रकारचा गट क्रमांक मंजूर न घेता ठराव पारित आहे आणि ती पणनकडून संचालकाकडून परवानगी घेतलेली आहे. म्हणजे पणन संचालकांनी त्यामध्ये हे पाहायला पाहिजे होतं की या गटाबाबतची कोणती परवानगी सर्वांनी दिलेली आहे का, ठराव मंजूर झालेला आहे का, आणि तो झाला असेल तर हे अधिकचे पैसे, कारण लोकांचे पैसे आहेत, सगळ्यांचे सर्वसामान्यांचे पैसे आहेत, हे पैसे वाया जात नाहीत ना. कारण हे काय, जे अधिकारी बसलेत हे आपले पैशांवरती मुजोरगिरी करतात आहे आणि हे बडवे लोकांकडून पैसे खातात तर खातात. म्हणजे AR असेल, DDR असेल, यांना लाजा वाटल्या पाहिजे शुद्ध भाषेत. सगळ्या ठिकाणी यांना फक्त मलई पाहिजे आणि ती मलई घेण्यासाठी आपल्या सर्वसामान्य जे छोटे छोटे जातात आहे, आपल्याला जे पिळलं जाते ना सेच्या स्वरूपात, ते आपले पैसे आहेत. आपले म्हणजे तुम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याचे पैसे. मग या अधिकाऱ्यांनी हे खरं तर फोपावलेलं आहे आणि या खरं माझं असं मत आहे यातले बारकावे पाहून याचं CID चौकशी करून किंवा वेळप्रसंगी EDची चौकशी लावून त्यामध्ये असलेले दोष पाहून ज्यांनी हे अपहार केलेले आहेत या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. ज्या ज्या AIRनी त्याचे अहवाल दिलेत, चुकीचे अहवाल येते, कारण जिथं 30 आणि 50 फुटाचे खड्डे सांगितले प्रत्यक्ष जाऊन, वाणीसाहेब तुम्हाला पण माहिती आहे की त्या ठिकाणी असा कुठलाही खड्डा नाही, तो टेबल प्लॉट आहे, तो हायवेच्या पेक्षा अर्धा फूट उंचावर आहे, बरोबर ना लँडीसाठी. मग अशी परिस्थिती असताना तुम्ही काय करताय, कशाचा अपव्यय करताय हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी जर DDRकडं, पणन संचालक जे आहेत आपले त्यांच्याकडं, पणन मंत्री जे आहेत त्यांच्याकडं आणि मुख्यमंत्री यांच्याकडं जर हे निदर्शनास आणलं तर जे संचालकांनी याला मंजुरी दिली, ज्या ज्या व्यक्तींनी हे खरेदी खत बेकायदेशीर केलेले, आमचं म्हणणं बेकायदेशीर आहे, अनावश्यक असताना केलेला हा खर्च आहे, अवाढव्य खर्च आहे. आणि आपण थोडा विषय, माझं मत असं होतं, खरेदी खत जे झालेलं आहे ते रद्द कशा प्रकारे होऊ शकेल? रद्द होण्यासाठी पण मंत्र्यांची आम्ही परवानगी घेतली किंवा मुख्यमंत्र्यांची जर परवानगी घेतली तर त्या योगे ते रद्द होऊ शकतं. रद्द होण्याला अडचण नाहीये. त्यात जर तांत्रिक दोष दिसले किंवा दोष दिसून आले, दोषयुक्त झालेलं खरेदी खत असल्यामुळे ते 100% रद्द होऊ शकतं. एक शेतकरी म्हणून या विषयाकडे कसं पाहता, जी 13 एकर जागा आहे त्या ठिकाणचा मुरुम चोरीला गेला किंवा तिथं थोडेसे नाही म्हटलं तरी उंचवटे आहेत, 4 लाईनवरून गेलेले आहेत, स्लिपिंग रोडचं सध्या काम सुरू आहे, शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? साहेब, जमीन घेतल्याला किती वर्ष झाले याचा जर आपण विचार केला, साहेब किती वर्ष झाले? 15 वर्ष. 15 वर्ष जे संचालक, म्हणजे आताचे संचालक असतील, सभापती असतील, यांनी काय दिवे लावले, कशासाठी जमीन घेतल्या होत्या? जमीन घेताना हेतू काय होता त्यावेळेस की या ठिकाणी मार्केटचं कुठलं तरी एखादं, ठीक आहे, मग तो सेक्शन चालू करायचं, ते उद्देश ठेवूनच त्यावेळेस घेतलं का नाही? मग जर घेतलं तर तुम्ही आता काय म्हणता, इकडं मुरुम चोरीचा हा न्यायालय प्रलंबित विषय आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ती चोरी नाहीये, हे फक्त काय माहिती का, राजकीय विरोधासाठी उत्खनन झालंय असं म्हणा. मी काय म्हणतो, थोड्या वेळासाठी उत्खनन झालं, हा राजकीय विरोधासाठी केलेला प्रपोगंडा आहे. आणि याच्यामध्ये जी काही परवानगी घेऊन केलेलं उत्खनन आहे त्याचं ते काय पाहून घेतील ना. खास खळगे आहेत असं नाही, अवकाश खळगे काय दुरुस्त नाही करता येते का? 1 कोटी खर्च केला, मला 1 कोटी द्या, मी आखी टेबल प्लॉट बनवून देत होती. आहे का तयारी? म्हणजे मार्केट कमिटी तिथं लक्ष घातलं पाहिजे. 100% माझी चूक झाली. मला मागच्या वेळेस म्हणत होते तुम्ही उभं राहा, पण माझी तयारी नव्हती इतर बाबींची, त्यामुळे मी ते उभं राहिलो नाही.
पण मला एक सांगा, नसेल तुम्हाला पटत ना तो प्लॉट, ज्या घेतलाय त्याच्या डबल किमतीत मला देऊन टाका. कुठला? नारायणगावचा हायवेचा प्लॉट आहे ना, डबल किमतीत 13 एकर हो. मग तो फायदा करून घ्या ना तुम्ही सध्याच्या रेट प्रमाणे. हा? सध्याच्या रेटच्या डबल मी काय घेतल्याच्या घेतले तुम्ही असं डबल नाव कसे घालता? म्हणजे असं बाबा तिने 4 पट डबल निघायचं आणि मी डबल देतो, तुमचे पैसे वाया जायला नको, शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांचा फायदा व्हावा. टेबल कॅश सगळे पैसे ऑन रेकॉर्ड एकच चेक मध्ये सगळे पैसे देऊन टाकणार. किती कुठे White त्यावेळेच्या वाईट ब्लॅकचा विषय नाही. इकडे यांनी काय ब्लॅक गोंधळ घातलाय ना, ते मी येऊन अंदाजी याच्या आपलं काही घेणे देणं नाही त्याचं. पण स्पष्ट भाषेत यापूर्वी जो 13 एकरचा व्यवहार नारायणगावच्या जागेचा झालेला आहे, ती नारायणगावची जागा त्यांनी घेतलेल्या रकमेच्या डबल रेट मध्ये मी स्वतः खरेदी करायला तयार आहे. शासनाचं कशाला किंवा लोकांचं नको नुकसान करू, जाऊ दे मरू द्या, आहे की नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.